सांगितलं जातं आणि जे कट्टर वारकरी आहेत ते मात्र महिन्याला पंढरपूरच्या वारीला जातात. मात्र आपण वारंवार नाही जाऊ शकलो तरी आषाढी एकादशीला का असेना पंढरपूरला जाऊन आपण त्या विठ्ठलाचं दर्शन घेतो. तर आषाढी एकादशी का केली जाते असं सांगितलं गेलेलं आहे की आषाढी एकादशीला जे काही गोष्टी ते सांगितले गेलेलं आहे की कुंभदैत्याचा मुलगा मृदुगम्य हा असा होता की तो देवाच्या पाठी लागला आणि गुहेत जाणाऱ्या दारात तो थांबला आणि त्या दारात थांबल्यामुळे देव घाबरले, जसं की इंद्रदेव हे असतात, आणि ते घाबरल्याने त्यांना काय झालं, बाहेर नाही निघता आलं आणि त्यांचा उपवास त्या दिवशी घडला. कारण दैत्य बाहेर थांबलेला होता आणि दैत्य आज बाहेर असल्यामुळं ते सर्व देव आतमध्ये होते आणि त्यांचा उपवास घडला. आणि उपवास घडल्यामुळे त्यांच्या श्वासावरती एक दिव्य शक्ती किंवा एक दिव्य स्त्री उत्पन्न झाली आणि त्या दिव्य शक्तीच्या उत्पन्नीमुळे त्या शक्तीमुळे जो दैत्य थांबलेला होता त्याचा नाश झाला. म्हणून तेव्हापासून एकादशी केली जाते. आणि हा जेव्हा देवता मध्ये थांबलेले होते तेव्हा ते पावसाने सुद्धा भिजलेले होते, तेव्हापासून ती जी श्वासावरती स्त्री उत्पन्न झाली तिचं नाव एकादशी असं सांगितलं जातं. दुसरं आहे, आता जे आहे आपले विष्णुदेव हे काय असतात, योग म्हणजे निद्रेमध्ये असतात. इथून सुरुवात असते त्यांची की या दिवशी चातुर्मास सुरू होतो. आता या दिवशी ते देवशैनीमध्ये जातात, देवशैनीमध्ये जातात म्हणजे निद्रेमध्ये जातात आजच्या दिवशी. आणि त्याच्यानंतर 4 महिन्यानंतर पुन्हा ते निद्रेच्या बाहेर येतात, हे असं सांगितले गेलेलं आजच्या दिवशी. आणि दुसरं काय आहे, आपले जे भक्त पुंडलिक आहेत हे भक्त पुंडलिकांसाठी आपले पांडुरंग जे श्रीकृष्णांचा अवतार आहे ते साक्षात त्यांना भेटायला गेले होते. कारण ते आई वडिलांची सेवा पाहून प्रसन्न झाले. ते अगोदर करत नव्हते, तुम्हाला सगळ्यांना त्यांची माहिती आहे. ते बायकोचं ऐकत होते, आई वडिलांकडे लक्ष देत नव्हते. पण काही असा वारी करते वेळेस त्यांना असा साक्षात्कार किंवा असं अनुभूती येते की आई वडिलांची सेवा केली पाहिजे. तेव्हा ते आई वडिलांची इतकी सेवा करू लागतात, इतकी सेवा करू लागतात. आपले आई वडील त्यांच्या मांडीवर झोपलेले असतात. एका पंढरपुरामध्येच त्यांचं असं भेट झाली विठ्ठलाची असं सांगितलं जातं. आणि तिथे साक्षात विठ्ठल त्यांच्या आई वडिलांची सेवा केलेलं पाहून येऊन थांबतात आणि म्हणतात, पुंडलिका मी तुमच्या भेटीसाठी आलेला आहे, मी साक्षात देव तुझ्या पाठीमागे थांबलेला आहे. तर पुंडलिक काय म्हणतो की माझे आई वडील माझ्या मांडीवरती झोपलेले आहेत आणि तुम्ही मात्र, मी आता तुमच्याकडे जर आलो दर्शनासाठी तर माझे आई वडील जागतील आणि त्यांची झोपमोड होईल. म्हणून ते वीट घेतात आणि पाठीमागे अशी वीट फेकतात आणि विठ्ठलाला तिथे थांबायला सांगतात. तेव्हापासून त्या विठेवरती आपले पांडुरंग भक्तांसाठी आशीर्वाद देण्यासाठी ते थांबलेले आहेत असंही सांगितलं जातं. तर हे आषाढी एकादशीचं महत्व, तेव्हापासून ही एकादशी केली जाते. 4 एकादशी असतात, काही लोक पंधरवाडी एकादशी करतात. तर एकादशीचं महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं. आत्ताच म्हणले, माझ्या बायकोने उपवास धरला आणि दिवसभर खात राहिला लाडू पेढे, असं नाही जमणार असं सांगितलं गेलेलं आहे. अध्यात्माशी जुळल्यामुळे आपल्याला आरोग्याचाही फायदा होतो. लंगनम परम औषधम आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आज आपण जर उपवास केला तर आपल्याला होता होईल तेवढं हलका आहार किंवा हलका नाश्ता करायचा असतो. उपवास केल्याने आपल्या आयुष्यामध्ये वाढ होते. उपवास केल्याने आपल्यामधले रोग नष्ट होतात. असे काही सायंटिस्ट लोक अमेरिकेसारख्या ठिकाणी, जपान सारख्या ठिकाणच्या लोकांनी असं केलेलं होतं की एका उंदराला पकडून ठेवलं गेलं होतं आणि 3च वर्ष जगणारा उंदीर, त्याला उपवास केला गेला तर तो 48 वर्ष जगला असं प्रूफ केलं गेलेलं आहे. म्हणून कॅन्सर सारखे रोग सुद्धा उपवास केल्याने बरे होतात. तर उपवासाचं खूप महत्व आहे आणि त्यातल्या त्यात त्या विठ्ठलाचं नाम घेत आजचा हा उपवास आहे. तर हे झालं आषाढी एकादशीचं महत्व. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज एकादशी आहे. पांडुरंगाचं नाम घेत आज आपले बरेच पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी गेलेले आहेत. तिथे बरेच पालखी येतात. तुकाराम महाराजांचे असतील, ज्ञानेश्वर महाराजांचे असतील, मुक्ताईचे असतील,
अशा बऱ्याच तिथे पालखी असतात. मोठा संगम तिथं असतो. आज महाराष्ट्राची शान, आपल्या महाराष्ट्राचं दैवत, आपल्या महाराष्ट्राचं तिथे गाजून निघालेलं आहे आपलं विठ्ठल नामाचा गजर. अशा पद्धतीने तिथे सुरू आहे. आणि आपण इथे राहून सुद्धा आपण तिथेच विठ्ठलाच्या सानिध्यात आहोत असं आपल्याला अनुभूती करत आपण आजचा योग वर्ग करतोय. कपालभाती प्राणायाम करा. याच्यासोबत एक अशी आपल्याला गोष्ट आहे जे थोडक्या शॉर्ट मध्ये सांगून मग आपलं पुढचं हे करायचं आहे. एक काय असतात, खुरुमदास हे एक भक्त असतात विठ्ठलाचे. आणि त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांना पायी नसतात, हाती नसतो. जसं एक लाकडाचा ओंडका असतो ना, जसं लाकूड असतं पडलेलं, बूड आपण कापून टाकतो ते बूड पडलेलं असतं, तसं ते असतात. त्यांची आई लहान असेपासून ते 22 वर्ष होजेपर्यंत त्यांचा सांभाळ करते. आणि ते पैठणचे असतात. 22 वर्षाचा असतो आणि आई किती दिवस करणार, 50 वर्ष 60 वर्ष. नंतर आई हळूहळू थकते. त्या मुलाला जाणवतं, त्या कुरुमदासांना जाणवतं की माझी आई थकली आहे. पण त्यांनी एकदा काय करतात, त्यांच्या गावामध्ये असंच कीर्तन असतं आणि भानुदास असे एक संत असतात आणि तिथे कीर्तनासाठी आलेले असतात. हजारोच्या संख्येने कीर्तन ऐकण्यासाठी तिथे लोक आलेले असतात. मग हा काय म्हणतो, आई आई ए आई. तर आई काय होते, आई रोज त्याला पाठीवर नेणं आणणं करून कंटाळून गेलेली असते. 22 वर्षाचा मुलगा, इतकं वजन, तिचं वय इतकं झालेलं, तिला नेऊन तिला आता अश्रू, ती रोज एक वेळेस रडते. हे काय देवा, हे कसं आहे. पण तो मात्र कधीच म्हणत नाही खुरुमदास की देवा मला तू हात दिला नाहीस, मला पाय दिला नाहीस, आणि तुझ्या का कीर्तनाला येऊ, तुझी का मी भक्ती करू. सतत तो कधीच म्हणत नाही. सतत विठ्ठलाच्या नामामध्ये, विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तो सतत असतो. आणि त्याला कीर्तन वगैरे त्यांना खूप आवडायचे. आणि कीर्तन गावात म्हणलं, तिथला आवाज कानावर आला की त्याचा जीव खाली म्हणजे जाण्यासाठी इतका उत्स्फूर्त असायचा. आणि आईला म्हणलं, आई मला घेऊन चल ना ग आज कीर्तनासाठी. आई काही बोलतच नाही, ऐकून नसल्यासारखं करते, भांडे धुते, खर्चच काम करते, झाडू मारते आणि मधल्यामध्ये कंटाळा केल्यासारखं करत राहते. तरी सुद्धा तो ऐकत नसले तरी अजून आईला म्हणतो, आई तू ये ना ग आई आणि मला घेऊन चल कीर्तनाला. म्हणल्यानंतर ती आई येते राग आणि म्हणते, अरे तुला थोडं तर कळावं की नाही रे, माझं 60 वर्ष वय होऊन गेलेलं आहे आणि मी तुला किती दिवस माझ्या पाठीवरती तुला घेऊन जाऊ, माझा जीव कंटाळून गेलेला आहे तुला करून. असं ती आई म्हणल्यानंतर ते मात्र उलट बोलत नाही बरं का. तू कशाला मला जन्म घातलीस. आपले मुलं असतात तर लगेच म्हणतील, कशाला मला जन्म घातलीस, कशासाठी हे केलीस, तुझ्यामुळेच मी असं झालो, तुला हे असं आईलाच तो बोलला असता. पण ते शांत डोळे झाकून बसतात आणि म्हणतात, आई एवढे एक वेळेस मला घेऊन चल ग कीर्तनाला आणि त्याच्यानंतर मी तुला कधीच ओझं होणार नाही असं म्हणतात. मग आईला सुद्धा वाईट वाटतं, आपला पोटचा गोळा रडतोय, आपला पोटचा गोळा घेऊन चल म्हणतोय. म्हणून ती त्याला पाठीवर नेते आणि ते कीर्तनामध्ये नेऊन बसवते, दारामध्ये सोडते. पण तो पाठीवरती पोठावरती रांगत सरपडत त्या कीर्तनामध्ये जे कीर्तनकार असतात त्यांच्या समोर जाऊन कीर्तन ऐकतात. आणि त्या कीर्तनामध्ये तिथल्या चंद्रभागेचं वर्णन, तिथल्या पांडुरंगाचं वर्णन सुरू असतं. तो कान भरून ऐकतो, डोळे बंद करून त्या विठ्ठलाचं रूप पाहत राहतो. आणि कीर्तन संपतं, सगळे लोक घरी जातात, मात्र तो घरी जात नाही. आणि ते जे कीर्तनकार असतात म्हणतात, अरे तू इथं कसं आलास, तुला कोण घेऊन आलं का, तू एकटाच आलास का. तेव्हा ते खुरुमदास म्हणतो, अहो असं कसं तुम्ही मला म्हणताय, माझी आई मला घेऊन आली, मी कसं इथे येणार. आणि मला ना पंढरपुराच्या वारीला जायचंय. माझं तुमचं जे मी कीर्तन ऐकलं तर मला असं वाटतं की मी सुद्धा पंढरपुरीच्या वारीला जावं. तेव्हा ते कीर्तनकार म्हणतात की नाही, तुला घरून इथपर्यंत येता येत नाहीये, तिथपर्यंत तू कसं जाणार, नाही तू येऊ शकणार नाहीस, हे तू वेडेपण करू नको, असं हट्ट करू नको असं कीर्तनकार सांगतात. पण हे जे असतात कुरुमदास म्हणतात, नाही मी येणार, माझी इच्छा आहे, माझा आत्मविश्वास आहे, मी येणार. म्हणून म्हणल्यानंतर ठीक आहे बाबा ये असं म्हणून ते कीर्तनकार निघून जातात. आणि त्याला वाटतं की सतत ते जे शब्द आहेत कीर्तनकार महाराजांचे, तू कसं येणार, तुला घरापासून इथपर्यंत साधक कीर्तनाला ऐकायला येणं होत नाही, मग तू पंढरपूरला कसं येणार. सतत त्याला रात्रभर झोप येत नाही. पण त्याला वाटतं की ही वारकरी निघण्याची
येण्याच्या अगोदर मी रात्रातूनच बाहेर निघतो आणि हे येण्याच्या आधीच मी सुरू करतो चालायला, जेणेकरून ते सावकाश येजेपर्यंत मी पुढे राहील. म्हणून हे लोक निघण्याच्या अगोदरच तो सरपटत 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 पोठाने निघून जातो. हात नाही, पाय नाही, काहीच नाही, फक्त पोठाने सरपटत जातो. रस्त्याने काटे असतात, रस्त्याने खडे असतात आणि तो रक्त भोंबाळ होत जातो, रक्त निघत जातं. आणि पुढच्या गावाला जाऊन पुढच्या घरी सांगत होता की वारकरी मंडळी येत आहेत, त्यांची जेवणाची व्यवस्था करा म्हणून जेवण मागून घेत होता आणि ते वारकऱ्याला जीव घालणे आणि तो पुढच्या गावाला जात होता. असं करत 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 मोहळ गाव यापर्यंत तो पोहोचतो. त्याच्या अगोदर त्याची जे रक्ताने भोंबाळ झालेला असतो, रक्त गळत असतं, तेव्हा रात्रीतून अचानकच एक व्यक्ती यायचा, पांढरे वस्त्र घातलेला, हातात गटोडे असलेला, हातात काठी असलेला. आणि रात्री तो थकून झोपल्यानंतर कोणीच नसायचं. तो रात्री एकटा झोपलेला असताना त्याच्या पूर्ण शरीराला मल्लम लावणे. तो विचारायचा ही तुम्ही कोण आहात, कुठून आलेले आहात, तरी तो एका माणसाचं व्यक्तीचं नाव सांगायचा आणि अचानक सकाळ झाली की तो गायब व्हायचा. असे करत 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 त्याला काही जाणवलं नाही की माझ्यापाशी येऊन माझी कोण सेवा करते. मग असं सावकाश तो पुढे पुढे जातो आणि पुढे गेल्यानंतर शेवटी तो थोडंसं पंढरपूर पुढे असतं, लोहळ गाव असं एक गाव असतं, त्या गावामध्ये जाऊन तो तिथे थकतो आणि रक्त भोंबाळ होऊन रक्ताच्या थारोळ्यामध्ये तो पडलेला असतो. जसं एक लाकूड पडलेला असतं तो तसं पडलेला असतो. आणि हे पूर्ण वारकरी मंडळी जे कीर्तनकार होते ते चाललेले असतात आणि त्याला पाहतात आणि रडतात, अरे तू हे काय केलास, असं कसं झालं तुझं, असं तसं म्हणल्यानंतर चल आम्ही तुला उचलून घेऊन जातो, आता जास्त लांब नाहीये, तिथपर्यंत तू चल, आता इथपर्यंत आलेला आहेस तर पांडुरंग जास्त लांब नाहीये, तू चल म्हणल्यानंतर तो म्हणतो माझ्यामध्ये शक्ती नाहीये, माझ्यामध्ये प्राण उरलेला नाहीये, तुम्ही एक काम करा, विठ्ठलाच्या दर्शनाला गेल्यानंतर माझ्या विठ्ठलाला माझा फक्त आणि फक्त नमस्कार सांगा, तुमचा भक्त कृमदासाचा नमस्कार असं सांगा. एवढंच तो कृमदास म्हणतो, म्हणत नाही की मी ते रक्ताने पडलेला आहे, माझ्या हाताला लागलेला आहे, माझ्या पायाला, हात पाय तर नसतो, पूर्ण शरीराला लागलेला आहे आणि मला वाचवा, मला या, मला घेऊन जा, असं कुठलीच अपेक्षा किंवा मला हात द्या, मला पाय द्या, काहीच अपेक्षा करत नाही, फक्त माझा नमस्कार सांगा असं म्हणतो. आणि तो कीर्तनकार महाराज तिथे जाऊन म्हणतात, हे विठ्ठला, सगळे आम्ही तर हात पाय असणारे बरड सगळे लोक असणारे तुझ्या दर्शनाला आम्ही आलो पायी यात्रेमध्ये, पण असा एक भक्त तुझा जे पाया पोठावरती सरफडत सरफडत इथं आलेला आहे आणि तो तिथेच पडलेला आहे. तेव्हा साक्षात विठ्ठलाच्या डोळ्याला अश्रू येतात आणि ते वीट सोडून खाली पाय ठेवून रुक्मिणीला सांगतात, तू हे वारी सांभाळून घे, माझा भक्त तिथं आहे, मी जाणार, म्हणून ते साक्षात तिथे जातात. आणि हे काही कथा नाहीये, हे एक साक्षात घडलेला ही गोष्ट आहे. आणि त्या गावामध्ये आज विठ्ठल तिथे जाऊन त्यांना दर्शन देतात, मांडीवरती घेतात आणि म्हणतात, हे भक्ता तुला काय हवे सांग. तर तो म्हणतो, मला काहीच नको, सदैव तुमचा वास असावा, मला कधीच तुम्ही सोडून जाऊ नका, असं इतकीच मागणी करतो आणि तो प्राण सोडतो. तेव्हापासून तिथे सुद्धा लोक वारकरी मंडळी आहेत, भजन कीर्तन पूजन, तिथे एक मंदिर आहे आणि असा तिथे साक्षात विठ्ठलाचा वास आहे असं सांगितलं जातं. ही अशी कथा. तर याच्या कथेतून असं शिकायचंय आपल्याला की आपण मात्र थोडंसं जरी आपल्याला दुःख आलं, थोडंसं जरी आपण हताश झालो, साधं आपला धंदाही नीट चलत नसेल तर आपण, हे देवा आमच्यावर काय अन्याय केलास, थोडंसं जरी आपल्या मुलांना मूल बाळ होत नसेल किंवा काही होत नसेल, हे देवा आम्हाला काय दिलास तू, इतकं काही ईश्वर देऊन सुद्धा आपण सतत त्या ईश्वराच्या नावाने रडत राहतो. पण तो कुरुंदास इतकं काही त्याला देवाने तसा जन्म घालून सुद्धा कधीच देवाला दोष देत नाही आणि निस्वार्थ भक्ती करतो आणि त्याला साक्षात देवाची प्राप्ती होते. सांगायचा हाच उद्देश आहे की आपण छोट्या 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 गोष्टीला ट्रेस न घेता, ताण न घेता, तणाव न घेता, ज्याचं ठेवला ईश्वराने त्याच्यामध्ये त्या ईश्वराचं नाम आपल्या मुखामध्ये असावं, भक्तिमय आपलं जीवन असावं आणि या जीवनाचा आपला उद्धार असावा. पैसा नाही म्हणून टेन्शन, मूल बाळ नाही म्हणून टेन्शन, आमचं काम चलत नाही म्हणून टेन्शन, माझ्या मुलाला नोकरी नाही म्हणून टेन्शन, किंवा मला हेच बोलत नाहीत म्हणून टेन्शन, आपल्याला ईश्वराने इतकं देऊन आपण समाधानी नसतो. पण त्या कृंदासाकडे पाहून आपल्याला हे शिकायचे की ईश्वराला तो काहीच मागितला नाही, फक्त ईश्वराची प्राप्ती मागितली. कपालभाती प्राणायाम झालेला आहे. श्वास घेत वर दर्शन करू. आता याच्यानंतर आता आपण थोडंसं सूक्ष्म व्यायाम करून अनुलोम विलोम प्राणायाम करूया. पाय समोर करायचे आहेत.
आहे.